आपण जे अन्न खातो ते खरंच शुद्ध आहे का? आपल्या आसपास सर्रास मिळणारा गुटखा किंवा पान मसाला याची विक्री करणं हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे, हे तुम्हाला माहित होतं का? म्हणूनच FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुटखा विक्री करणारे लोक, गुटखा माफिया आणि अन्न भेसळ करणाऱ्या लोकांविरुद्ध युद्ध छेडलं आहे. लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांविरुद्ध कायदा नेमका काय सांगतो हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ॲडव्होकेट सुमित घोडके आणि आपण पाहतात कायद्याची भाषा. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऍक्ट 2006च्या कलम 26 नुसार नागरिकांना सुरक्षित अन्न मिळणे हा त्यांचा अधिकार आहे आणि सुरक्षित अन्न विकणे ही विक्रेत्याची जबाबदारी आहे. आणि अशा अन्नामध्ये जर का भेसळ आढळली तर कलम 27 नुसार उत्पादक, विक्रेते आणि वितरक या तिघांनाही याच्यासाठी जबाबदार धरले जाऊ शकते. सोबतच अशा सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या अन्न पदार्थावरती बंदी घालण्याचा अधिकार अन्न सुरक्षा आयुक्तांना आहे. कारण अशा स्वरूपाची भेसळ म्हणजे फक्त फसवणूकच नाही तर लोकांच्या जीवाशी खेळणं आहे. म्हणूनच फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऍक्टच्या कलम 59 नुसार जर भेसळयुक्त अन्नामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर आरोपीला आजीवन कारावास आणि 10 लाख रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो. सोबतच BNSच्या कलम 274 आणि कलम 275 नुसार अशा व्यक्तीवरती फौजदारी कारवाई सुद्धा केली जाऊ शकते. याचबरोबर ज्या ठिकाणी गुटखा व्यवसाय संघटित स्वरूपात चालवला जात असेल अशा गंभीर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मोकोका लावण्याची भूमिका देखील प्रशासनाने घेतलेली आहे. तुकाराम मुंढे यांनी केलेल्या या कारवाईबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच कायद्याच्या गोष्टी सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.